राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी आहे शेनीत या ठिकाणी. तर आमच्या भागामध्ये ना ह्या टायमाला भात लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. आता भात लागवडीचा म्हणजे अवनीचा सीजन आहे मित्रांनो. आमच्या काही भागात त्याला अवनी पण म्हणतात. तर आज मामांचा पण भात लावायचे, तर त्यांचा चिखल आज ट्रॅक्टरनंच करणार आहे ती. म्हणजे आता काही ठिकाणी आहे ना आवताना पण चिखल करतात ती, पण मग आता आहे त्यांच्याकडे ट्रॅक्टर ना, मग ते ट्रॅक्टरनं चिखल करणार आहेत आज. आता तिने हा ट्रॅक्टर आहे ना चालवला आहे खाली, थोडासा अडचणीचा रस्ता आहे ना, मग ट्रॅक्टरच्या मागं 2-3 माणसं लागत होतीच. हाच ट्रॅक्टर आहे, थोडासा मोठा ट्रॅक्टर आहे हा पा एवढा ट्रॅक्टर आहे त्यांचा हा. म्हणजे त्यांच्याकडे 2 ट्रॅक्टर आहेत, एक छोटा आहे याच्यापेक्षा आणि एक एवढे हा पा. आता इकडं खाली झुऱ्याला जायचे ते वावरांमध्ये चिखल करायला. जरासा जास्त पाऊस झाला आहे ना, त्याच्यामुळं मग बराच चिखल आहे. आणि मग ह्या दसाना खाली नेताना चिखलातून तो थोडासा स्लिप मारतो ट्रॅक्टर. आणि ट्रॅक्टर म्हणला ना मित्रांनो, वरले जाम म्हणजे पक्की पोरं झाल्यात. आता ट्रॅक्टरना कसा चिखल करतात ना, ते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपली पाय भेटणारच आहे मित्रांनो. बाबा इथं खाली असा आलाद उतरावा लागतोय. मोठे ट्रॅक्टरपेक्षा चांगला, कारण हा पुढून उतरतोय. 2-3 माणसं धरून अशी नेतात ती हे पा अशा पद्धतीनं. आणि त्याच्यावर बसायची सिस्टीम आहे म्हणजे तिकून वर होऊ नये म्हणणं असा बसायला लागला त्याच्यावर. आणि वातावरण पहा मित्रांनो, डोंगरानं मोक्कार धुकं येते, जबरदस्त धुकं. आणि इकडं वातावरण आहे ना मित्रांनो, लईच म्हणजे असा निसर्गरम्य वातावरण आहे, एकदम भारी. तर चला आता आहे ना ह्या बांधाने खाली इथं थोडासा ठेवा किती वर होतोय पा किती वर होतोय मित्रांनो. असा दाबून धरायला लागतोय, म्हणजे असा रेसवरचा ट्रॅक्टर येतो. आणि आता आहे ना ट्रॅक्टर इकडं खाली परत चिखल आहे आणि त्याच्यामध्ये तो एकदम असा गुतत चालवतोय. म्हणजे आता तो चिखलाचाच आहे, गुतायचा आहे, काही त्याला ब्याव नाही मित्रांनो तसा. पण मग धरून राहायच लागतोय ना, तसा ना खाली पळतोय ना, एक माणसाला आवरत नाही हे बा. आता इथं हे बा, हे चिखल करायचे, हेच वावरामध्ये चिखल करायचे हे बा. आता चिखल चालू झाला आहे. आता चिखलाला काही जास्त माणसांची गरज नाही राहत मित्रांनो हे बा. एकदम भारी चालतोय आणि चिखल एवढा भारी करतोय ना, त्याला रोट्या बिट्या राहत आहे. आणि ह्या रिंगांचं म्हणजे टायर आहेत पा रिंग. आणि रेस केली ना तो म्हणजे असा एक माणसाना असा थोडासा पुढं ढकलला ना तरी तो असा पुढं पळतोय. आणि बसूनही चालतात आहे पा, याच्यावर बसून चालवत आहे तो पा. एक माणूस असा बसत आहे पा, आहे का नाही मित्रांनो, मस्त आहे ना. तर ज्या ठिकाणी चांगला रस्ता आहे ना त्या ठिकाणी हा ट्रॅक्टर लय भारी चालतो आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडं दुसरा ट्रॅक्टर आहे. आता वरच्या वावरात चिखल चालाय दुसरा आहे हा दुसरा ट्रॅक्टर. हा ट्रॅक्टर म्हणजे हा तसाच आहे, पण हा म्हणजे छोटे आहे, यालाही रोट्या बिट्या आहे हे दाजी आता इकडे चिखल करते. आणि तो दुसरा ट्रॅक्टर आहे तो खालच्या वावरात आहे. म्हणजे बरीचशी लय माणसं आहेत का नाही, मग एकखट्टी बराच चिखल करून घेणार आहे ती. आणि माणसं आहे बरीचशी आहेत मित्रांनो, किती माणसं आहेत ते पण आपली ह्या व्हिडिओमध्ये पाय भेटणार आहे मित्रांनो. कसं आहे ट्रॅक्टर कमेंटमध्ये सांगा आम्हाला, चांगलं आहे का पा चिखलाचा ट्रॅक्टर. आणि म्हणजे ह्या ट्रॅक्टरवर ना माणूस थोडा दमात आहे, रेस करून ना हात खुडं होतं ती. आणि इकडं मामा आहेत ना ह्या वावरातून बी तर तिकडे आहे पा, म्हणजे वावरातून पाणी म्हणजे असा तुंबूनच ठेवायला लागत आहे का नाही, म्हणजे गाळा असा चांगला होतो चिखल. आणि तसं पाणी भरपूर आहे पा. जुरेली केवढा पाणी चालू आहे पा, जाम पाणी चालू आहे जुरेली, काय अडचण नाही. आणि इकडं ते काका आहेत पा, काकान दाजींची काहीतरी बातचीत झाली. आणि पोरा सोरा सगळीच. आणि आता ह्या पा एवढी माणसं सध्या आल्या ती, आता त्या लावायला सुरुवात करणार आहेत. आणि आज आहे ना जपानी पद्धतीनं म्हणजे दोरीत भात लावायला माणसं सांगितलं ह्या पा.
अशी या साईडनं दोरी टाकून घेतली ना, मग आता बरोबर त्या दोरीत लावता येत आहे. आणि दोरीत कसा भात लावतात ना, ते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे मित्रांनो. हळूहळू आता माणसा वाढत चालल्या त्या बा, समोर तेवढा लावला त्या बा. आणि दोघं जण दोरीदार राहतात. इकडे ते काका येते आणि इकडे एक दाजी येते दोरीदार राहायला. आणि मस्त हसून खेळून मस्तपैकी काम होत आहे मित्रांनो. आणि दोरीत लावायला तकलीफ होत नाही, एकदम सरळ माणसं चालतात, मागं पुढं काही पाच राहत नाही. हे पहा आता ह्या इथल्या ह्या लावून झाला एवढा. आणि पोरांचा चालाय काहीतरी खेळ. आदित्य आणि दुसरी पोरं आहेत ह्या पहा, खेकडी धरतात पोरा. आणि वावरात ना वळाच्या काढ नाही, त्याच्यामुळे मग वळाला जाम पाणी पहा. पाण्याला तोटाच नाही मित्रांनो, एकदा का ओळ निघाला ना. आणि आता इकडे एक ट्रॅक्टर चालाय का नाही, तो हा ट्रॅक्टर मी मगाशी दाखवला आपल्याला. आणि आऊत पण आहे, म्हणजे ज्या ठिकाणी असा जास्त रेवसा आला असेल ना, त्याने अशी केली धरायला लागते फराट. याला आमच्या भागात फराट म्हणतात. म्हणजे वावराची लेवल चांगली होती अशी. मग आता ती लेवलसुद्धा करायचं काम चालाय बैलाने. आणि ट्रॅक्टरवर बसून मस्तपैकी दाजींचा चालाय चिखल जवळजवळ आता उरकतच आलाय म्हणजे. आणि थोडासा पाणी आलाय, पाऊस. आणि माणसा थोडी त्या झाडाखाली बसतात पहा तिकडं, काय नाही पान कागद पांघरून घेतात ती, म्हणजे थोडे जास्त नाही पाऊस. आणि मित्रांनो इकडं डोंगर भाग आहे ना, त्याच्यामुळे ना पावसाच्या पसंत्या ह्या सारख्या येतच राहतात. दुकट राहते कधी जोरदार पावसाची पहाडी येते इथं. पार एक जण ट्रॅक्टरवर उभा राहून तिकडून वर होतोय ना ट्रॅक्टर, मग चिखल जबरदस्त चिखल होतोय पहा. आता मूठ पांगवायचं काम चालाय, मूठ होऊन आणि ते आता वावरात पांगवायचं काम चालाय. ते मामा करतात त्या काम. हे बा मूठसुद्धा पांगवायला लागतात मित्रांनो, सगळीच कामं करायला लागतात का नाही. आणि आता माणसा बी लागल्यात लावायला मस्तपैकी. हे बा अशी दोरी, हे बा एकदम सरळ दोऱ्या दिसतात का नाही मित्रांनो. हे बा आणि माणसं जी माहिती भरपूर माणसं आहेत, एकदम दोरीत भात लावणार. आणि जपानी पद्धत म्हणतात याला. आमच्याकडे आता भरपूर ही पद्धत आली आता. हे बा दोरीचा भात एकदम पहा, एकदम दोरी दिसते का नाही, तासा एकदम लाईनी दिसतात का नाही, एकदम मस्त सरळ. कारण ती काठी धरायला दोघं जण लागत, ती नियोजन राहत आहे मस्त. हे बा कशा दोऱ्या दिसतात मित्रांनो, एकदम मस्त दिसतात ना. आणि हे भाताचं चूडसुद्धा एकदम भारी होतं, ती एकदम भारी चूड होतं ती. हे बा आणि कोणाला जर भात लागवड करायची असेल ना, तर हे माणसं आहेत ना, ह्या खोतीसुद्धा घेतात ती. तुम्ही याला सांगू शकतात मित्रांनो. दोरी धरायला सपरेट दोघं जण. आणि आता माणसा नेरला चालल्या ती घरी, मग नेरी करून पुन्हा येणार आहे ती. तर काही माणसात ती अंग गेली तिकडे त्या बा, आणि काही माणसं आता या अंग. आणि हे दाजी असं ही केनी घेऊन चालत ती चिखला ना माखून गेलं तो पार. आणि जुरेली पाणी भरपूर आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं ह्या सीजनला ही भात लागवडीची धावपळ आमच्याकडे राहते. आणि हा एक भात लागवडीचा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण जर चॅनलवर नाही असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करी चला, एक लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.